वाव. एकाच कुंचल्यात सृष्टीवरचा अंधार नष्ट करण्याचं केवढं अफाट सामर्थ्य आहे या भास्कराकडे. अंधाराच्या साम्राज्याला तो एका क्षणात आपल्या कवेत घेत सुटला आहे. काळोखाच्या दिशा सैरा वैरा धावत सुटल्या आहेत. आपल्याकडेही असं एखादं आयुध असतं तर या वाढणाऱ्या वयाला एकाच फटक्यात थांबवता आलं असतं तर, किमान आपल्याला घट्ट चिकटलेला हा वैताग तरी आपण कुठल्या कुठे भिरकावून दिला असता. खामोशी में न जाने क्या ढूंढता रहता हूं मैं, खामोशी में न जाने क्या ढूंढता रहता हूं मैं, अंधेरे में शायद, अंधेरे में शायद अपनी परछाई ढूंढता फिरता हूं मैं. पप्पा, पप्पा तुम्ही निघताय ना? तुम्ही नक्की खुश व्हाल पप्पा, आणि पोचलात की फोन करा. बाय. वाव, मस्तच एरिया आहे. हा हा हा. हॅलो मिनार. हा पप्पा. हे बघ, मी बरोबर पोचलो आहे. पप्पा तुम्हाला नक्की आवडेल. हा ठीक आहे, पण मी आज फॉर्म भरणार नाही. इथे सगळं बघेन आणि उद्या ठरवेन. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू, बाय. अरे नवीन दिसतायत. हो, नमस्कार. नमस्कार. मी सुरेश शेडगे. अच्छा, पण सुरेश म्हटलं तरी चालेल. ए सुरेश म्हटलं तर चालेल का? चालेल नव्हे, पळेल. श्वास बोल. एक लक्षात ठेवायचं, इथे घाबरायचं नाही अजिबात. आपल्यापेक्षा इथे सर्वजण म्हातारे आहेत. खरं सांगू का? हा, आज पहिल्यांदाच मला माझ्या वयाची भीती वाटली बघा. चला, कुठे जायचं? चला या इथून. आपली चांगली गट्टी जमेल बघा. हो नक्कीच. कसे काय आला तिथे? हा, आमच्या चिरंजीवांचा आग्रह होता. हे कच्च सॅलड मला अजिबात आवडत नाही. पप्पा तुम्हाला चांगलं ठाऊक आहे, यामध्ये जास्त प्रमाणात फायबर कंटेंट आणि हो, आणि अधिक प्रमाणात लोह असतं, आणि ते माझ्यासारख्या वाढत्या वयाच्या लोकांसाठी अत्यावश्यक असतं.
वगैरे वगैरे वगैरे. मला चांगलंच ठाऊक आहे बेटा मिनार. पप्पा आम्ही असा विचार करतोय की आता खाऊ का शांतपणे? हो तुम्ही खा, पण मी सांगतो ना तुम्हाला. पप्पा आजकाल तुम्ही बराचसा वेळ घरातच बसून घालवता. डॉक्टरांच्या मते तुम्ही वारंवार घराबाहेर पडलं पाहिजे. हो ना. 50च्या वरच्या व्यक्तींनी तर दिवसातून 3 वेळा बाहेर हिंडलं फिरलं पाहिजे, नाहीतर कार्डियाकचा धोका उद्भवू शकतो. पण अज्जू तर दररोज मॉर्निंग वॉकला जातो. घरात बसून कंटाळा नाही का येत पप्पा? खूप येतो. आयुष्याचा कंटाळा आज अधिक गडद झाला. अमावास्येच्या बिंबासारखा अधिक समृद्ध झाला. वाव, किती सुंदर कविता करायच्यात पप्पा. मी आता दिवसभर नुसतं त्या समुद्राकडे बघत बसता. अरे बेटा, जगातला सगळा जिवंतपणा त्यात ओतप्रोत भरलेला आहे. हा पप्पा, थोडा वेळ ठीक आहे ना, पण कायम समुद्र बघत बसणं म्हणजे कंटाळवाणच आहे. चुकतोयस तू मिनार. पप्पा, हातावरच्या रेषा जशा सारख्या नसतात ना, तशाच या समुद्राच्या लाटा सुद्धा वेगवेगळ्याच असतात. पप्पा, प्रत्येक लाट अगोदरच्या लाटेपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. मग अज्जू कधी जाव्या पाण्यात? कधीही तू म्हणशील तेव्हा. पप्पा, तुमची ती समुद्रावरची कविता किती छान आहे. कुठली ग? वाळूत चितारतोय पुन्हा पुन्हा तुझ्या आठवणींचं शिल्प, निर्दयपणे वाहून नेतात या सागराच्या सागराच्या लाटा. पराग कणात लपवावे म्हणतो या कोमल स्मृती. भुंग्यासारख्या पोखरत राहतात या आठवणींच्या लाटा. क्या बात है. पप्पा, तुमच्यासाठीच आम्ही या जागेचा विचार करत होतो. म्हणजे तुम्ही अज्जूला ओल्ड हाऊस मध्ये ठेवणार? पप्पा, तुमच्या मनात जसं चित्र आहे ना तसं हे नाहीये. पप्पा, ही अतिशय नितांत सुंदर जागा आहे. हो ना, इट्स जस्ट अमेझिंग. म्हणजे पप्पा, तुम्हाला ते अपेक्षित असलेलं टिपिकल वृद्धाश्रमासारखं नाहीये. तुम्ही फक्त सकाळी तिथे जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. स्कूल फॉर ओल्डीज. चुप रे सोहम. हो पप्पा, हे खूपच वेगळं विश्व आहे. सर्वार्थाने वेगळं. अज्जू, लेट मी सी. पप्पा, प्लीज तुम्ही हे एकदा पाहून घ्या, अनुभव घ्या ना एकदाच. हो पप्पा, आणि या जागेचा तुम्हाला झाला ना तर फायदाच होईल. पप्पा, तुम्ही तुमच्या कला एन्जॉय करू शकता, ज्यामुळे तुमचं कौतुक केलं जाईल. आनंद मिळणारं सर्व काही आहे तिथे. कदाचित तुमच्या आवडीच्या व्यक्ती तुम्हाला तिथे भेटतील आणि तुमचं ध्येय. सगळ्यांचं ध्येय एकच, शांतपणे मृत्यूला सामोरं जा. पप्पा, अहो काहीतरीच काय बोलताय. पप्पा, तुम्ही गैरसमज करून घेताय. अज्जू, मी पण बरोबर येऊ शकतो ना? नो, नॉट अलाउड, नॉट अलाउड. सोहम, काय? फिनिश युअर डिनर. काय ग? कम ऑन, फिनिश इट, गुड बॉय. पप्पा, इथे नेहमी जुन्या गाण्यांची मेहफिल भरते. किती सुंदर खजिना आहे जुन्या गाण्यांचा. तुम्ही काय ते ठरवा आता. येस. हा. आय डोंट लाईक दिस टेस्टलेस सॅलड. सोहम, तुझ्या वाढत्या वयासाठी हे अत्यावश्यक आहे. फिनिश इट. मी एक दिवस जाऊन ठरवेन, पण गाडी घेऊन जाईन ना. काही हरकत नाही. अच्छा, या 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 आमच्या सुषमा मॅडम. नमस्कार. नमस्कार. सुप्रभात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सुरेश सर. गुड मॉर्निंग स्वीटी. मी सुषमा. अरे वा. तरुण हृदयांसाठीच्या या कोंदणात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. आपलं शुभ नाव समजू शकेल का? सुहास. एक्सक्यूज मी. घेऊ द्या होत्या ना. बरं बरं. मी सुहास भोळे. ओ,
मिनार सरांचा मला सकाळी फोन आला होता. अच्छा, आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. आपलं नाव नोंदवून घेईपर्यंत तुम्हाला कोणी मदतनीस देऊ का? नको. का बरं? आजचा दिवस मी इथलं वातावरण पाहतो आणि उद्या फॉर्म भरतो. चालेल? हो चालेल, काही हरकत नाही सर. सुषमा मॅडम, मला हे म्युझिक रूम मध्ये सापडलं. थँक्यू. हॅलो, एक्सक्यूज मी. मी हे लॉकेट पाहू शकतो? हो जरूर, का नाही. तोच हार्ट, तोच एस. काही विशेष सर? हो. धन्यवाद. थँक्यू. या लॉकेटची मालकीण इथे आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही सुलभा मॅडम बद्दल बोलताय तर? हो हो. अच्छा. सुलभा इथली सभासद आहे? हो, त्या खरं तर आमच्या फार जुन्या सभासद आहेत. अच्छा. परंतु त्या आज आलेल्या नाहीयेत. त्यांचा मुलगा अमेरिकेवरून परत आलाय. त्यामुळे त्या आज इथे आलेल्या नाहीयेत. अच्छा. त्या तुमच्या परिचयाच्या आहेत का? हो. हां. माझ्या आयुष्यातील अतिशय जवळच्या व्यक्तींपैकी ती एक आहे. अच्छा. हो. तुम्हाला हा सगळा परिसर पाहायचा आहे का? नको, सुरेशराव दाखवतील. हो हो चालेल. चला सुरेशराव, चला. चला. एक मिनिट, मी आजच फॉर्म भरू का? हो. हे वॉकिंग ग्राउंड आहे का? हो हो. चला पुढे जाऊ. चला. चला या इथून. व्हेरी नाईस. हा स्विमिंग टँक. मस्त एन्जॉय करतात हा सगळे. हो. चला. दिवसभर छान वेळ जाईल इथे. हो. गमे जिंदगी के अंदर हमने चरागे मोहब्बत जलाए बुझाए, वो जब याद आए बहुत याद आए. काय ग सुलभा, मला सोडून तू अमेरिकेला निघून जाणार? जाना तो पडेगा. हा. काय रे सुहास, मी गेल्यावर माझी आठवण येईल तुला? छे, मुळीच नाही. म्हणजे मी US ला गेल्यावर माझ्या आठवणी पुसून टाकणार तू? अरे यार, दुःख याचं नाहीये की आपलं मिलन होणार नाही. दुःख याचं आहे की मी तुला विसरू शकणार नाही. असाच आहेस तू. मला सांग, माझ्या या बर्थडेला काय भेट देणार आहेस? अरे सुलभा, मागच्या बर्थडेला मी तुला छानसं लॉकेट गिफ्ट दिलंच आहे की. ते लॉकेट मी आयुष्यभर माझ्याजवळ जपून ठेवणार आहे. या बर्थडेला मी गायलेल्या तुझ्या आवडीच्या गाण्यांची एक CD मी तुला गिफ्ट देणार आहे. वाव, आणली आहेस? मग बघू दे ना. नाही, आता नाही डार्लिंग, तुझ्या बर्थडेलाच गिफ्ट देणार. मग त्यासाठी तुला माझ्या घरी यावं लागेल. अरे येईन की, त्यात काय मोठं. बघू दे ना. हा. ती हसली की सारं जग थांबतं. आजू. अरे ये रे माझ्या कोकरा, ये. कम इन. बाहेर का? यार Come. एकदम चिल दिसतोस. हा, दॅट्स ट्रू.
अरे बऱ्याच वर्षात ना असं काही घडलंच नाही बघ. बघ बघ. काय काय आहे रे सगळं? अरे खजाना आहे माझा. अँड व्हॉट्स दिस अज्जू? इट्स अन ऑडिओ कॅसेट. म्हणजे डोंट से वाघाचे पंजे, उंटाची मान, हत्तीचे हत्तीचे कान. And what is this? You must know this. It's a compact disc. Means something like Blu-ray? Like that only. आजकल कौन यूज करता है यार? अब तो सब कुछ इंटरनेट पे मिल जाता है. पण आमच्या वेळे बॉसच होता. And Ajju, who is this Sulabha? सुलभा. Grandma's old name? No, मग नाही. अज्जू तुझी गर्लफ्रेंड. ती हसली की सारं जग थांबतं. कसं थांबतं? कसं थांबतं ये तुला दाखवतो कसं आलोच. थांबतं ते. कम. हा आलो. ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाएं उठा धीरे धीरे वो चांद प्यारा प्यारा. ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाएं उठा धीरे धीरे वो चांद प्यारा प्यारा. ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाएं उठा धीरे धीरे. गुड मॉर्निंग पप्पा. अरे व्हेरी गुड मॉर्निंग क्या भाग्यश्री. बात है, आज स्वारी खुशीत आहे अगदी. अगदी खुशीत. बघा मी सांगितलं होतं की नाही. हो ना. बर. सगळे मेंबर्स तिथले अगदी छान आहेत बघ. सगळे खेळ आहेत. अगं तिथे काही नाही असं नाही बघ. अच्छा. एकदम मस्त. तो इस खुशी में ब्रेकफास्ट करे. नक्कीच. आलेच. येस. पप्पा तिथे नेलेल्या कपड्यांचं काय करता मग? अगं तिथे इतकी मस्त चेंजिंग रूम आहे ना आणि मी सगळे टी शर्टच वापरतो तिकडे. पण मग ते वॉशिंगला का नाही आणत? आता आठवड्याचे सगळे एकदमच घेऊन येतो काय. बरं चालेल. आलेच. येस. मी उभा खुळ्यागत या अफाट किनाऱ्यापाशी साद तिची उफाळतेय प्रत्येक लाटेच्या फेसापाशी. मन माझे घुटमळते या बेभान वाऱ्यापाशी. मिलनास आतुर मी परीती आहे क्षितिजापाशी. जरा सांभाळू ना, अंधार आहे. अरे यार सुरेश, जिकडे तिकडे मला तीच दिसायला लागली आहे. मला वाटतं तू लवकरच तिला भेटणार. बघू कधी नशिबात भेट आहे ती. तुला इथे सुद्धा तिचा भास होतोय का? भास होतोय खरा. हे आता अति होतंय. हा तुला इथे सुद्धा भास होतोय का? नाही. सुहास मित्रा, इथे फक्त पट आणि सोंगटात आहे बरं का. खेळ आता. तेवढं कळतंय. अभिनंदन. काय भारी खेळलाय सराव. घे. असा डाव टाकतोस काय? ठीक आहे. खेलो बच्चू. आता घोडा इथे. अच्छा. मग बर. हे शुद्ध फसवणूक आहे मित्रा. तुला काय वाटलं? बाबा आदमच्या जमान्यातल्या चाली खेळून तू माझ्यापेक्षा वरचढ ठरशील. इतके पावसाळे गेल्यानंतर मी पुन्हा ती चूक करेन असं जर तुला वाटत असेल तर ते चूक आहे. ठीक आहे.
मी तुला आणखी एक संधी देतो. कसा आहे मित्रा, आपल्या वयाच्या लोकांना एक सेकंड चान्स मिळायलाच पाहिजे आहे की नाही? खेळ आता. अरे वा, फारच जुनी सीडी दिसते. हो हो का? हो, नक्कीच जुनी आहे, पण तुझ्या इतकी जुनी नक्कीच नाही. ती हसली की सारं जग थांबलं. ही काय भानगड आहे मित्रा? एक फार जुनी गोष्ट आहे मित्रा. हा पण एका मुलीसाठी हे वाक्य अगदी खरं होतं. खरंच? काय देवाणघेवाण झाली की नाही? कोण होती ती? तुझी पत्नी? प्रेयसी? एखादी प्रेम कथा? अरे ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. अरे इट्स अ लॉंग स्टोरी यार. माझ्याकडे अशा प्रेम कथा ऐकायला भरपूर वेळ आहे. ठीक आहे, सांगू निवांत. तुम्ही दोघे इथे बसलायत तर. नमस्कार सुहासराव. नमस्कार. नमस्कार सुरेशराव. नमस्कार स्वीटी. मग कोण जिंकतय? लेडी लकची गरज होती. आता तू आलीस, मीच जिंकणार. सुषमा, मला आश्चर्य वाटतंय ग. कसलं? आजही सुलभा आली नाही. खरं तर त्या यायला हव्या होत्या. हो ना, पण मला नक्की वाटतंय त्या उद्या येतील. नक्की ना? हो हो हो, नक्की. ओके. ठीक आहे, तुमचा खेळ चालू राहू द्या. मी तुम्हाला नंतर भेटते. हो चालेल. बाय बाय. केळाराव. सुलभा तुझ्यासाठी किती महत्वाचा घटक आहे ते लक्षात येतंय हा माझ्या. ठीक आहे आता केळाराव. पप्पा, मी आणि भाग्यश्री आम्ही दोघांनी मिळून ना आपल्या सर्वांसाठी एक पिकनिक ठरवली. पिकनिक? हो. ग्रेट. काय करूया ना आपण उद्या सगळेच आपल्या फार्म हाऊस वर जाऊ आणि 2 दिवसांनी परत येऊ. उद्या? हो. नाही, उद्या नाही. का? तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर तुम्ही जाऊन या, मी इथेच थांबतो. पप्पा, अहो हा सगळा बेत आम्ही तुमच्यासाठी केला. नाही, उद्या आमचं एक तुमच्या त्या तरुण हृदयांच्या ऑफिस मधून मी दुपारीच परवानगी काढून ठेवली आहे. अरे मी नाही येऊ शकत. का? अरे उद्या आमचा कार्यक्रम आहे. अच्छा. आमच्या त्या सुरेश रावांचा वाढदिवस आहे उद्या. आणि हो, मी गाणं म्हणणार आहे तिथे. अच्छा. हा, माहित नव्हतं मला. तुमच्या भावना पण महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. काही हरकत नाही, तुम्ही पण एन्जॉय करा. हो, आणि तुम्ही एन्जॉय करा. सुरतेच छेडिता गीत उमटले नवे. सुरतेच छेडिता गीत उमटले नवे. आज लाभले सखी सौख्य जे मला हवे. ओ सुरतेच छेडिता. अबोल प्रीत बहरली हो, कळी हळूच उमलली हो. अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली. वेदना सुखावली, हासली तुझ्या सवे. ओ सुरतेच छेडिता गीत उमटले नवे.
सुरतेच छेडिता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो सुरतेच छेडिता गीत उमटले नवे सुरतेच छेडिता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो सुरतेच छेडिता ला 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 चलते हैं जिसके लिए तेरी आंखों के दिए ढूंढ लाया. सुषमा, येस सर. सुलभा आली का आज? माफ करा सुहासराव, सुलभा मॅडम आजही नाही आल्या. हो का? ठीक आहे. एक मिनिट सुहासराव. सुलभा मॅडमच्या मुलाचा आज मला सकाळी फोन आला होता. हो, काय म्हणताय? त्यांनी सुलभा मॅडमचं नाव आपल्या सेंटरमधून कमी केलंय. का? ते त्यांना अमेरिकेला घेऊन जात आहेत. कायमचं? हो, कायमचं. मग तू मला तिचा ऍड्रेस किंवा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर देशील का तिचा? सॉरी सुहासराव, मी कुणाची खाजगी माहिती दुसऱ्याला देऊ शकत नाही. अगं पण प्लीज मला एक वस्तू तिला गिफ्ट द्यायची होती. नाही, ना. सॉरी सुहासराव. आजही आली नाही रे ती. काय सांगतोस? हो ना. तू चल रे माझ्या बरोबर. कुठे घेऊन जातोयस तू मला? चल तर खरं. किती छान जागा आहे यार. आहे ना? हो. मला सांग, तुझं तिच्याशी काय नातं होतं? नातं असं काही नाही रे, पण ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे ना? हो, नक्की आहे. नाही 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 नाही, तुझं तिच्याशी काहीतरी खास नातं आहे. तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. आहे ना? पण खरं सांगू का, ही सीडी मी गेली जवळपास 40 वर्ष तिला द्यायला थांबलोय. हो का? आता इथून पुढे मी तिला देईन की नाही हेही मला ठाऊक नाही. देशील देशील मित्रा, देशील. हा, पण आता इतक्या वर्षांनी ती माझ्या आयुष्यात आली आहे, तर ही संधी पुन्हा सोडू नये असं मला वाटतं. नक्कीच. माझ्या बोलण्यात तुला तथ्य जाणवतंय ना? आहे 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 ना? तुझ्या प्रेम प्रकरणातील आर्जव मला दिसतंय. नाही, प्रेमकथा असं नाहीये रे, पण ती माझी खूप. प्रभाकर 1258 20 खांडेकर हा तिचा पत्ता आहे. तुला कोणी दिला हा पत्ता? अरे मित्रा, 100 रुपयाची नोट बरंच काही सांगून जाते बघ. काय सांगतोस काय? जा मित्रा, बेस्ट लक. मित्रा, खरं सांगू का, आपल्या सगळ्यांसाठी एक सेकंड इनिंगची खरंच गरज आहे. येस, मी नक्की भेटून येतो. बाय. सावकाश जा. चल बाय. बाय. तू भेटण्याच्या खुशीत रात्रभर मी न झोपू शकलो न जागा राहिलो. तू भेटण्याच्या खुशीत रात्रभर मी न झोपू शकलो न जागा राहिलो. रात्र संपता संपत नव्हती आणि मी रात्रभर फक्त तळमळत राहिलो. कोण हवंय? सुलभा आहे. सुलभा मॅडम?
हो हो, पण त्या तर थोड्या वेळापूर्वीच सगळं विकून अमेरिकेला निघून गेल्या. हो का? पण मला त्यांना एक वस्तू भेट द्यायची होती. बरं, पण त्या थोड्या वेळापूर्वीच सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेल्या. हो का? आणि आता त्यांची फ्लाईट आहे. ठीक आहे. अरे अरे जरा थांब. मी नाही. अरे जरा थांब. काही बोलू नकोस. इथं बस. आता शांतपणे बोल. काय झालं? भेटली का? नाही. नेव्हर माइंड सुहास. तुम्ही कुठे गेला होता? मी म्हणजे किती शोधलं मी तुम्हाला. हो, तुम्हाला इथले नियम ठाऊक नाहीयेत का? माहिती आहेत, पण हो, मी तुमच्या मुलाला फोन करून कळवलं. आता मला पुन्हा त्यांना फोन करावा लागेल. सुरेश. नेव्हर माइंड सुहास. सुलभा. जाऊ द्या हो सुहासराव. ती न भेटताच गेली यार. जाऊ द्या हो सुहासराव, जाऊ द्या. ती गेली याच खरंच दुःख नाही मला, पण न भेटता गेली याचं फार वाईट वाटतं रे. होय मित्रा, मलाही वाईट वाटतं. हो, खरंच वाईट. जाऊ दे रे सुहास. लाईफ इज वाईट. मी घरी जातोय. पुन्हा कधीच येणार नाही. पप्पा, आज लवकर कसे काय आलात? पप्पा, अहो काय झालं? पप्पा, सगळं ठीक आहे ना? पप्पा, पप्पा, अजून एक कप कॉफी घेऊया पप्पा? नको. पण मला एक कळत नाहीये, इथे एकाएकी असं काय आवडेनासं झालं? सगळंच आवडेनासं झालं ग. पण काहीतरी कारण असल्याशिवाय असं कसं होईल? तो माझा अंतिम निर्णय आहे. तो समजतोय मला पप्पा, पण का? मला तिथे पुन्हा जायचं नाहीये. पप्पा, मला आपली लेक समजता ना? हो रे बेटा. मग मला नाही सांगणार? अहो, इतके आनंदी होतात 4 दिवस आणि आज अचानक हा निर्णय. तिथला आनंद संपला. असा अचानक कसा संपेल? अरे संपला खरा. आम्ही ट्रिप कॅन्सल केली म्हणून रागावलायत का पप्पा? नाही रे बेटा. मग काय झालंय? काहीतरी कारण नक्की आहे पप्पा, पण तुम्ही सांगत नाही आहात. आणि आज ते कारण ऐकल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आज नाही, नंतर कधीतरी सांगेन. वेळ आली की नक्की सांगेन. नक्की? हो नक्की. बरं, ठीक आहे. मिनारला तुमचं नाव कमी करायला सांगते. तुमच्या काही वस्तू असतील तर आपण घेऊन येऊया. मी उद्या जाऊन घेऊन येईन. बरं. हे घ्या सुहासराव, या तुमच्या सगळ्या वस्तू. हो. नीट तपासून घ्या. हा. हो. हे घ्या सुहासराव, तुमचं लॉकर आम्ही खाली केलंय.
हो. सुहासराव, आम्हाला तुमची खूप कमतरता जाणवेल. हो. एक्सक्यूज मी. काल मी संध्याकाळी जाताना एक सीडी विसरलो होतो. इथे ठेवून गेलो होतो मी. ती मला मिळेल का? सीडी? हो. अच्छा, तुम्ही त्या जुन्या सीडी बद्दल बोलताय? हो. माझ्यासाठी ती खूप महत्वाची आहे. ती सुलभा मॅडम घेऊन गेल्या. कोणी नेली? सुलभा मॅडम. कोणी? मिसेस सुलभा सावंत. सुलभा इथे आली होती? हो हो, काल त्या सर्वांचा निरोप घेण्यासाठी इथे आल्या होत्या. काय म्हणाली ती? हाय सुषमा. हाय सुलभा मॅम. हाय. हाय. बसा ना. काय ग, मी येणं अपेक्षित नव्हतं का तुला? नाही, तसं नाही. काय झालं मग इतकी गडबडून का गेली? काही नाही. लिसन, मी कायमची अमेरिकेला निघाली. ओह, दॅट्स ग्रेट. माझ्या लॉकर मध्ये काही असेल तर मी घेऊ शकते का? हो हो, का नाही, मी पाठवते कुणाला तरी. तुम्ही बसा ना. बहुतेक काही नसेलच. चेक करते. जाते. हॅलो, सुहासराव आहेत का? पाठवा ना त्यांना. ओ, ठीक आहे. तुमच्यासाठी सरप्राईज आहे. ही तुमची वस्तू. इट्स वंडरफुल. मला वाटतं मी या लॉकेटला कायमची मुकले की काय. थँक्यू व्हेरी मच. मॅम, या लॉकेट मध्ये कोणाची आठवण लपली आहे का? यू नॉटी. होता माझा एक मित्र, आता कुठे असेल गॉड न्यूज. मॅम, सुहासराव मेंबर झालेत आता आपले. काय म्हणतेस? बोलाव ना त्याला. आय एम रिअली एक्साइटेड. हो, त्यासाठीच मी फोन केला होता त्यांना. ओके, मग येतोय का तो? नाही, ते घरी गेले. ओके. परत बोलवू का त्यांना? नको. का? माझी फ्लाईट मिस होईल ना. अच्छा. मी निरोप घ्यायला आली आहे. बाय. बाय. सी यू. सी यू मॅम. बाय. काय झालं मॅम? सीडी. माय गुडनेस. मी माझ्यासाठी सुहासने बनवली होती. ती मला देण्याआधी मी अमेरिकेला गेले. मी येते हा ही सीडी. हा, आणि सुहासला आठवणीने सांग. त्याला सांग आय लव्ह हिम. ओहो. आणि त्याला सांग जाताना ती फक्त हसली. माझ्या गीतांचा ठेवा तुझ्यापाशी, तुझा स्मृतिगंध माझ्यापाशी, निरंतर प्रीती ही कोंदणात लाभेल मला सागराच्या लाटांपाशी. ती हसली की सारं जग थांबतं.